दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात काल उशिरा रात्री मुंबईत भेट झाल्याचं कळत आहे। गेल्या महिन्याभरातली या दोघांची ही दुसरी भेट असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। निलेश, यापूर्वी सुद्धा जयंत पाटील यांच्या भाजपात जाण्याच्या अटकळी नेहमी बांधल्या जात असत, आता या एका महिन्यात झालेल्या दुसऱ्या भेटीबद्दल काय म्हणायचं? प्रसन्न, मागील एक महिन्यामध्ये ही दुसरी जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची ही भेट असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये रात्री उशिरा ही भेट झाली आहे। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मर्जिंगचा विषय जोरदार सुरू असताना दुसरीकडे जयंत पाटलांची महायुतीतलाच एक महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत भेट होणं ही बाब महत्त्वाची आहे। राजकीय वर्तुळात सध्या या विषयावरून सध्या चर्चा होत आहेत। या विषयासंदर्भात ज्यावेळेस जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कुठेतरी ही भेट कालची जी होती ही मतदारसंघातील कामांनिमित्त होती अशा पद्धतीची माहिती आहे। यापूर्वी देखील एक महिना ज्यावेळेस ही भेट झाली होती अशाच पद्धतीची, त्यावेळी देखील अशाच पद्धतीचं कारण सांगण्यात आलं होतं। मात्र सध्याच्या मागच्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे जयंत पाटील असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, ही भेट नेमकी कशी झाली, कशासाठी झाली होती या संदर्भात लवकरच बोलतील। मात्र एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिल्यानुसार सध्याच्या या राजकीय वातावरणामध्ये ही भेट अतिशय महत्त्वाची आहे आणि दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत महाराष्ट्राचे ते एकमेकांना भेटत आहेत। त्यामुळे नक्कीच या बैठकीमध्ये कुठेतरी राजकीय चर्चा झाली असेल अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आहे। धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।